नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज सगळ्यांना घेऊन का नाही आलोय बघा पवायला. ही पोरं काय शांत बसू देणार हो. बाहेर ऊन कडक पडलंय आणि घरात यांचं कालवा चालू आहे बघा. म्हणून म्हणलं यांना आता गार करायला लागते, ते बी आपल्या तळ्यावरती न्यायला लागते पवायला. म्हणून का नाही इकडं घेऊन आलोय बघा. आता कोण कोण आहे माहिती आहे का? कोण आहे? मी शिवांगी. मी निवेदिता. तू? समृद्धी. हा, आणि ह्यो मल्हार गडी बोल ना, लाजला बघा लईस. आणि आम्ही सगळेजण आलो इकडे. आणि कुठं आलो माहिती आहे काय? हा सारखं आता तलाव दाखवतो बघा मंडळी. हे बघा कसं आहे, एकदम भव्य दिव्य असं हे तलाव आहे. आणि या तळ्यावरती आम्ही आलोय पवायला. पोरांनो, काय काय आणलंय पवायच्या दृष्टिकोनातनं? हा बघू कुठं आहे, कॅन घेऊन ये. हा. शिवांगीला पवायला शिकल्यावर का गेल्या उन्हाळ्यात तेव्हा पहिलीला होती, आता दुसरीला आहे बघा. आणि मोनूला आता ही बाटली आम्ही आणलोय, चांगलं मजबूत बांधलोय बरं का. ही बाटली बांधायचं, बेंडा बांधायचं. समृद्धीला आज नाही, समृद्धी आज बघू दे नुसतं. गेल्या वेळेस का नाही कडला बसून पावल्या. चला आता कपडे बदलूया. चला मोना, हे तुला धर इकडे. कपडे नको, हाय दुसरे कपडे आणले की तुला. चला आवरा, बांधा मजबूत बांधा. कुठं जा. बघा शिवांगी व्हायला येते त्यामुळे ती कुठे गेली. जा की. हे तलाव एकदम सुरक्षित आहे बरं काय. आणि आम्ही सुद्धा चांगलं पोहत असल्यामुळे बारक्या पोरांना सुद्धा आम्ही इकडे शिकायला घेऊन येत असतोय. ही शिवांगी बघा पोहायला लागली. कारभार नाही शिवांगी इकडे पोहायला लागल्या. मोनूला चांगलं बांध काय, कारण पाण्यात गेल्यावर ते ढिलं होऊ शकते. जोरात आवड. म्हणून रेडी झालीस का? एक पेटा आहे आणि आतमध्ये 2 लिटरची बाटली आहे बघा. त्याला बांधून हा ना पळतच गेलं बघा. कर्राटच म्हणून गेले. त्यांची भीती मोडल्यावर रोज तलाव बघून बघून का नाही आता ह्यांना पोहताना बघून ह्यांचा उत्साह बी वाढू नये म्हणजे बरं झालं. नाही तर एका वेळी सगळ्यांना आवरणं कठीण आहे की नाही. तिथंच बसव कडला. कडला बसव. बसू दे पायरीला, तेवढं जरा धाडच वाढतंय. बस बस. जावा बघूया दोघी जर लांब एक राऊंड मारून. हा पळा. बघूया शर्यत लावूया, कोण जोरात पोहतोय बघूया. या आता इकडं. मंडळ हे गावाकडे असल्यामुळं आमच्याकडे असं स्विमिंग टँक वगैरे असलं काय नसतं हो. त्यामुळं आम्ही असं हिरीला नाहीतर तळ्यावर नाहीतर असं वड्यात चांगलं डबकं मोठं असलं आणि पाणी जर चांगलं असलं ना उन्हाळ्याच्या दिवसात अशा ठिकाणी आपलं उन्हाळ्याचा आनंद घेत असतो बघा पाहुण्याचा. तर हे आमच्या इथं मोठं तलाव आहे त्यामुळं आपलं अधूनमधून पोरांना घेऊन असं येत असतो इकडं पोहायला. कारण लहानपणातच पोरं जर पोहायला शिकली का नाही, हे बघा की आमचं बारकं मल्हार, ह्याला सुद्धा त्यांना बघून ह्याला का नाही चांगलीच हौस आता यायला लागल्या. लहानपणीच जर मुलींना जर पोहायला शिकलाच का नाही तर बरं असतं हो, आयुष्यभर काय परत विसरत नाहीत. आणि लहानपणी का नाही जरा डेअरिंग बी असते. मोठ्यापणी जर पोहायला शिकायचं म्हणलं तर धाडच होत नाही बघा. हे बघा किती आनंद घेतात. बी इथं का नाही हे बघून काय राहू ना. आता जातो मी कारभार नाही. इकडे बघा तुमचे दादा पण आता रेडी झालेले आहेत पोहण्याला. समृद्धीला पण जायचंय का? त्यांचं बघून कॅन बिन घेऊन. हा कॅन वगैरे घेऊन आल्या. चला बाबा मस्त पैकी. निवेदिता एवढं लांब बघ कुठे गेल्या आमची निवेदिता. म्हणू समृद्धी येतेस का? कसं वाटतंय पाण्यात? मजा आलाय.
चला आता मी पण आता मस्त पोहतो. बघा मस्त उन्हाळ्याच्या दिवसात. काय कॅन पाहिजे तुला? पाहिजे दे दीदीला दे. जा तू पण पाण्यात जा. तो पण नाही. चल दोरा. नको सोडतो. 2 3 नको सोड. टाक इकडे. जा आता तू पण. किती जोरात जाऊ का? या या या. मोनू इकडे ये की. आमची मोनू बघा कुठे गेल्या. सगळ्यांचं पूर्ण भीती मोडलंय बघा आता. अरे डोकं भिजवायचं राहिलं की. काय वर ना. साकाश. ए ए ए. बघा बिंदास खेळतात आमची शिवांगी. पाणी पिऊ नकोस. ये ये ये. शिवांगी कशी उडी टाकली बघितली का? होय. समृद्धी येतीस का? जायचं समृद्ध जा की. तर मंडळी असा आम्ही आनंद घेतोय बघा. अहो तुमचं केसच भिजलं नाही की. केस भिजले नाहीत? नाही. केस माझी वॉटरप्रूफ आहेत का? होय काय. हे बघ इकडे. भिजत नसतात माझी केस. चांगलं आहे की तुमचं मग. डबल करून नाही भिजत. होय बघा आमची शिवांगी. हो या कोण उशीर बुडतं या. हा, 1 2 3. कोण आउट झालं ग? शिवांगी दीदी काय? हे बघा आमचं मल्हार गडी इथंच बाजूला बसून खेळाले पाण्यात. काय म्हणतोस? पोहायचं? पोहा इथंच तुम्ही. हा, इकडे बघा मल्हार पण आलाय. ये घेतो ये त्याला. त्याला पण घ्या जरा. लय हाऊस आहे. हा. लय दांडगी हाऊस. होय पोहतोस का? होय मग काय टी शर्ट काढून आलाय. आता कुठं पोहतीस? आता कुठं पोहतीस? चला पोहूया. जा पाण्यात जाऊ पाण्यात. बाप असताना घाबरायचं नाही काय? बघा आता पूर्ण पाण्यात गेलाय मल्हार पण. ए मल्हार तू पण मार पाणी मार. मार दीदीला पाणी मार. पाणी मार. त्याला पण जरा पाणी मारा. त्यांचं पण जरा भीती मोडू दे. पाणी मार. असं कर असं कर. हाय. बाबा काय? पायावर करायला शिकवा की. पायावर काढून पवायचं. हा, ये शिकवतो इकडे. काम गडबड करायची नाही. आता तुला बाटली बांधले का नाही? बाटली तरंगते. टेन्शन घेऊ नकोस. हाय. वर पाय करायचं. तू इकडे ये. तुला पवायला येते. तू इकडे हे बघ. असं करायचं. असं हात पुढं काढलेस का नाही असं पूर्ण आडवं झोपायचं आणि असं मागं का नाही असं हात पुढं मागं पाय काढ. मागं पाय काढ. पाय वर घ्या आणि असं मार डुबकी. पाय मार मागं. थांब. हा, मार पाय. पाय मार. हा मार. बरोबर आहे. मार. येतोय तुला पाहायला येतोय. मार. हा, सोडू का आता? हा, आता इकडे जाऊया. चल इकडे लांब जाऊन ये. काय
चल बरोबर बरोबर चल ये माझ्या बरोबर. शिवांगी हे सोड. चांगलं शिकलीस का ग आता? चांगलं शिकलीस आता. मोनू पण शिकाले आता. ह्या वर्षी तुम्ही शिका आणि ह्या वर्षी तुम्ही शिका, पुढच्या वर्षी समृद्धीला शिकूया. मोनू ये की. वा वा उलट पाय करून. हा चांगलाय चांगलाय. हा ये हा आपलं रेस लावी ये. कॅन सोडून अजून 4 दिवस जाऊ दे, मग कॅन सोडूया काय. आता नको, अजून तुला सराव करायला लागल. काय काय म्हणू इकडे की रेस लावूया. चिटिंग करतेस. थांब मी पण आलो आलो थांब. नाही आता चला बस बस चल बस चला आता उद्या या. चला पळ. काय चला काय देते का तुझी इथे बघ आता. चला हे समृद्धी या शिवांगी या शिवांगी या. चला उभं राहा. पाय टेकलं का नाही टेकतं उभं राहा. बरं टेकतंय. बस बस आता मनसोक्त पावत्या आणि जाताना नाही म्हणत्या. चला घरला म्हणताना अजून जरा पोहतो करत बसतो. चला आता बस. उद्या येऊया लवकर. उद्या येऊया लवकर. ते असं करत्या बघा. एकदा पाण्यात गेली की बाहेर यायलाच नाही म्हणत्या. या कारभारने ऐक ना की काय. ए मोनू चला आता. आता उद्या आणि उद्या येऊया. ए शिवांगी की उद्या येऊया. ए शिवांगी मोनू या आता. या उद्या यायचं आणि. ए मोना ये की आता उद्या ये बा. ये मोना ये गा लई लांब जाऊ नकोस. उद्या आणि ये. चल काय ते म्हणाले अजून तुम्ही पण पवालाय. तिच्यासाठी आले मी तर. ती म्हणत्या तुम्ही पावालाय, हा मी म्हणते ती पावालाय. अवघड आहे. चल या शरद लाग. चल 1 2 3 बघूया कोण लवकर आई जवळ जाते बघूया. पळ पळ पळ. या आमचे म्हणून नुसतं पाण्यातच म्हणत्या. बाहेर यायचं काय. चल का ये लवकर बरोबर या. ये या आता. बरं वाटलं काय. या आता आता उद्या लवकर येऊया. उद्या सुट्टीच आहे ना. ए म्हणून इकडे ये की बाई. तुम्ही चला. कसं वाटलं शिवांगी? मस्त वाटलं ना.
ठेव मला तिथं. रोज येणार ना पवायला? हो ए म्हणून तुला कसं वाटलं? छान वाटलं. छान वाटलं. मग ये की मग. नाही मग इथंच बसणार आहेत पाण्यात? आम्ही जाऊ काय? हा. जातो मग बस. चला मंडळी, सगळ्यांचं पाहून झालेलं आहे. कसं एकदम टकाटक चेहरे दिसायला लागलेत बघा. हा चमकायला लागलेत सगळे. बाबा हा उद्या पण यायचं पवायला. उद्या पण यायचं. हो तुम्ही आणतच नाही की मला पवायला. हाय असं सांगू नका, रोज आणतोय म्हणायचं. उद्या येऊया की. आणि हो. समृद्धी तुझं झालं का? अय समृद्धी, ते शिंपलं हुडकायला लागल्या. शंख शिंपलं. पाणी जरा आता उन्हात आत जातं ना. इकडे बघ, काय घावलं तुला? कारभाने उरकलं का? हो झालं झालं. पावल्यामुळं भूक लागली काय? चालते चला की. चला जाऊया आता. तर मंडळी असं सगळं तलाव आहे. कसं वाटलं आजचा ब्लॉग सांगा बरं काय. आणि महत्वाचं म्हणजे उद्या नको काय मी पवायला? पोरं कशी बघा की धाडशी झाल्यात. होय. लगेच पोहायला म्हणल्यानंतर मला सोडून आधीच पाण्यात उतरलं. मोना पोहून झाल्यानंतर तिथंच बाटली विसरून आल्या. आता गेल्या आणायला. मोना उद्या तुला बाटली नको आहे का? नको. डायरेक्ट आता. ती म्हणते बाटली सोडा, मी तसंच पावणार आहे म्हणून बाटली तिथं विसरून आल्या बघा. विसरून म्हणजे जाणून बुजून ठेवून आल्या. चला आता जाऊया. चला मंडळी, कमेंट करून सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग. आजचा ब्लॉग स्विमिंगचा ब्लॉग होता. आणि तुम्ही पण उन्हाळ्यामध्ये मस्त असा आनंद घ्या. तुमच्या पोराबाळांना बी शिकवा. मस्त 2-3 महिने उन्हाळा असते तर आपलं लहानपणी शिकवायचं. आम्ही पण आता सगळ्या मुलांना थोडं यांना धाडस यायला पाहिजे, पाण्याची भीती कमी व्हायला पाहिजे म्हणून का नाही, या बारक्या पोरांना बी आनंद असतो. आता दोघी तर हळूहळू ट्रेन होतीलच. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.